देवा तूच गणेशू तूच सकलार्थ प्रमसू. अशा प्रकारे ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये गणेशाच्या पूजनाने गणेशाच्या आठवणीने आपण सुरुवात करणार आहोत. गुरु ब्रह्मा गुरुदेव गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरुदेव. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्ने कुरुमे सर्व कार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्य शिवे सर्वाधिराधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. मित्र हो, आजच्या खरिवली गावामध्ये विठ्ठल रखुमाईच्या मंदिराच्या प्रांगणात आदरणीय असं व्यक्तिमत्व आपल्या समोरच आहे, जे काशीनाथ केशव अधिकारी, ज्याला काशीनाथ उर्फ काशीनाथ बुवा असं म्हटलं जातं. तर त्यांच्या कृपेने आणि माझ्या प्रवचन रूपी सेवेला आज पहिला इथे खरिवली गावात सुरुवात होत आहे. मी परमेश्वराच्या कृपेने मी सर्वप्रथम परमेश्वराच्या सुद्धा अगोदर त्यांना धन्यवाद देतो. अनेक संत महात्मे होऊन गेले, त्यांची स्मरण आठवण करतो. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, त्याचप्रमाणे संत नामदेव महाराज, गोरोबा कुंभार, या संतांनी आपल्याला जगण्याचा, वागण्याचा, परोपकार करण्याचा, अशा आणि कशा प्रकारे जीवन जगण्याचा अधिकार दिला. त्या सर्व संत मंडळीचा मी प्रथम नमन करतो. हिंदवी स्वराज्य आज इथे महिला मंडळ आहे, या का इथे मंदिरामध्ये बसू शकतात, तर याचा संस्थापक जाईल तर हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्यांनी केली ते छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज याच्या कृपेनेच ही सेवा होत आहे. आणि ते जर नसतं तर आज आपल्या या मंदिरावर कळस सुद्धा नसते. आणि म्हणून त्यांची सुद्धा मी आज आठवण करतो. या गावातील काही प्रतिष्ठित 1-2 वर्षामध्ये काही प्रतिष्ठित मंडळी माझ्या माहितीप्रमाणे गेलेले आहेत. मग यादव अधिकारी असो किंवा विजय अधिकारी असो, रोहिदास अधिकारी, ज्ञात अज्ञात काही मंडळी गेली, यांची सुद्धा मी आज आठवण करतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभितामराधस्मद तदात्माय सृजनाम पवित्रानामय साधुनाय विनाशाय धर्मसंस्थाय परासंगयामी युगे युगे. गीतेमध्ये अतिशय महत्त्वाचा असा श्लोक हा श्रीकृष्णाने ऐकवलेला आहे. आणि गीतेच्या ज्ञानातूनच हे जग ईश्वर चाललेलं आहे. किती जरी काही गोष्टी काही करा तुम्ही, आणि श्रीकृष्णाने जेव्हा गीता ही ऐकवली, काम क्रोध मोह त्याग या सर्वांचा त्याग करून जीवन कसं जगायचं, संसार करा पण त्याचबरोबर कर्म कशा प्रकारे. सगळं फुकट मिळतं, इथं सगळं मिळतं, पण कर्म हे न मागता मिळतं. आणि कर्म जर चांगले असेल तर जीवनामध्ये कोणत्याही गोष्टी या अशक्य होत नाही. आज आपल्याकडे हे समोर काशीनाथ बाबा बसलेले आहेत. कर्म चांगलं, 92 वर्षाचं आयुष्य आहे त्यांचं. आत्ताच विचारलं ना किती वर्ष आहे, 92 वर्षाचं आयुष्य. कलियुगात 1 लाखाचं आयुष्य होतं, बरोबर ना. त्रेतायुगात 1 शून्य कमी झाला, 10,000चं आयुष्य आलं. द्वापर युगात 1 शून्य कमी आला, 1,000चं आयुष्य गेलं. आणि आता कलियुग 100 वर्षाचं आयुष्य, ती पण कलियुगाला आता काही वर्ष लोटलेले आहेत. म्हणून आता आपलं जीवन हे 100 वर्ष पण राहणार नाही, फक्त 50 वर्ष आहे, बरोबर महाराज म्हणतात. काही व्यक्ती अशा आहेत ज्यांनी कर्म चांगले केलेले आहेत, तेच फक्त 100, 95, 96 जातील. आज आपण बघतो व्हॉट्सअप उघडला का सकाळी किती माणसं मरण पावतात माहिती आहे ना. तर याचं कर्म, आता कर्म सुख दुःख या गोष्टी आपल्याला जीवनामध्ये आत्मसात करायचं आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे का? कोणीच नाही. जगामध्ये सुखी कोणीच नाही. संपत्ती संतती हे मिळालं तर सुख झालं असं नाही. किंवा भौतिक सुख आले, घरामध्ये तुमच्याकडे 50 लाखाची टीव्ही आहे, बंगला आहे, सगळं आहे, पण संतती असेलच असं नाही, संपत्ती असेलच असं नाही. या सर्व गोष्टी मिळाला आणि याच्यासाठी आपल्याला काय करायला लागतं? परमात्मा. सर्वात आनंदाची सुख म्हणजे काय आहे? परमात्मा रूपी. परमात्मा आणि सुख हे एकच गोष्टी आहेत. आप
आपण सुखाची व्याख्या काय करतो? हे सगळं आलं ते सगळं आलं का काही नाही. आज इथे जी मंडळी आहे ही खऱ्या अर्थाने सुखी आहे. सगळं आहे त्यांच्याकडे, पण मनाने पण सुखी आहेत. पैसा असेल, पैशाचा कपाडा असेल, भरलेला असेल, सगळं असेल, काय असेल, पण मनाने सुखी असणे फार गरजेचं आहे. आज आपण सफला एकादशी इथे साजरी केलेली आहे. एकादशीच्या बाबतीत बोलायचं झालं, आता महिला म्हणालेल्या मला एकादशी जास्त माहिती सांगायची होती. आपल्या भागवत धर्मामध्ये, विष्णू पुराणामध्ये, गरुड पुराणामध्ये, या धर्मामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये एकादशीला अनन्यसाधारण मान्यता आहे. अनन्य म्हणजे फारच. एकादशीचं व्रत केलं दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची गरज लागत नाही. परमात्मा करण्यासाठी मंदिराला जा, तीर्थयात्रा करा, काय नाही. कारण का विष्णूने प्रत्यक्ष अवतार घेतलेले ते एकादशीला. वर्षाला 24 एकादशी असतात. दर महिन्याला शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष अशा प्रकारे सफला एकादशी, जय एकादशी, कमोदिनी एकादशी, प्रबोधिनी एकादशी, या सगळ्या एकादशी. आणि हे व्रत महिला करतात शक्यतो, पण माझं मत आहे पुरुषांनी सुद्धा करावं. हे व्रत करणे म्हणजे काय पाप नाही. पण आजकाल का आपल्याकडे उपवास केला, काय उपवास करतो, खाया प्यायचा दिवस ना काय. माणूस मेल्यावर पण म्हणतो अरे खाया प्यायचा दिवस ना निघून गेला. हे सब चुकीच्या गोष्टी आहेत. माझा आता खाया प्यायचा दिवस होता. मी 3 वर्षाचा रिटायर होणार आहे, 60,000 मला पेन्शन मिळणार आहे, पण मी अख्खं सोडलं की नाही. का? परिवर्तनशील कर्म नसते. निसर्ग जसा बदलतो, बघा आता एवढा उन्हाळा आहे तरी ढगाळ वातावरण आहे की नाही. निसर्ग बदलतो, मग आपल्याला बदलायला काय तयार आहे की नाही. पण आजकाल माणूस बदलायला तयार, फक्त तो काय करतो, ओढायच्या मागे आहे. माझं माझं माझं. आणि याच्यामुळे मानवता धर्म, माणुसकी धर्म हा सगळा संपलेला आहे. शेजारी शेजाऱ्यांची भांडणं आहेत का? भौतिक सुविधा, भौतिक सुख पाहिजे. माझा हा बांध आहे, इथे का आला तू? बांध इथे राहणार आहे, हे प्रकार इथे राहणार आहे, हे इथे सगळं इथे राहणार आहे. आता मी बोल का जरा रस्त्याला गेलो काय होईल सांगू शकत नाही. त्याच्यामुळे जर मी इथे चांगला बोलून गेलो तर उद्या काशी बाबाच मला हाक मारला, हा चांगला बोलून गेला बिचारा. हे कर्म आहे. आणि म्हणून आपल्या गीतेमध्ये सुद्धा याचं. तर ह्या 24 ज्या एकादशी आहेत, या 24 एकादशी करणे ह्या गरजे आहे. आज खरिवली गावामध्ये मला इथे मान मिळालेला आहे. आणि खरिवली गावामध्ये आवकी फार झालेली आहे, सगळ्याच गोष्टीची संपन्न झालेली आहे. पण वेळ आहे कोणाला? आहे का इथे वेळेला? मी का परवा दिवशी एक ठिकाणी दसक्रियेला गेलेलो. दोघं चर्चा करत होते, काय रे दसक्रियेला? अरे घरी कामं फार ना, त्याच्यामुळे येते जवळ घर म्हणून आलो. म्हणजे एखादा व्यक्ती मृत्यू पावतो तर दसक्रियेला त्याला जायला हिंमत नाही. अरे पण तू पण काही दिवसात मरणार आहेस ना. ह्या गोष्टी माणसाला अजून आत्मसात आलेल्या नाहीत. श्रीकृष्णामय होणे म्हणजेच एकादशीचं व्रत करणे. म्हणून तुकाराम महाराज म्हणाल, जो न करे एकादशी तो होई नरकवासी, आणि जो करे एकादशी त्याच्या घरी तो विष्णूपाशी. ही विष्णूने ब्रह्मा विष्णू महेश ही सृष्टी निर्माण केलेली आहे. आणि हा आपला संरक्षक कोण आहे? विष्णू. ही रूप आहे देवाची. आणि ह्या वेगवेगळ्या रूपामध्ये म्हणून म्हटलं जातं ना, नमो गजानन नमो हनुमान, नमो गजानन नमो हनुमान. दोघांमध्ये आहे कोण बलवान, दोघांमध्ये आहे कोण बलवान, दोघांमध्ये आहे कोण बलवान. गजानन म्हणे मी सिंहगड पाहिला, गजानन म्हणे मी सिंहगड पाहिला, हनुमान म्हणे मी लंकागड जाळला, हनुमान म्हणे मी लंकागड जाळला. नमो गजानन नमो हनुमान. गजानन म्हणे मी रिद्धी सिद्धिधारी, गजानन म्हणे मी रिद्धी सिद्धिधारी, हनुमान म्हणे मी बाल ब्रह्मचारी. म्हणजे सगळे देव आहेत ना, प्रत्येकाची नाती वेगळी आहेत. मोठा अभंग येतो 5 कडव्याचा आहे.